आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम्. डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जय शम्भु त्रिशूलम् मम अनुकूलम् नष्ट समूलम् अरिकर्ता. जय अभयम दाता विघ्नम घाता भाग्य विधाता अघहर्ता. डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो 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 नमो. बसुनी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्यान. स्मरुनी देवतेला शस्त्रास्त्रांचे ध्यान. त्रिलोकेश्वर, ज्या रामाची तू साथ देत आहेस तो रामही पाहून घेईल की रावणाबरोबर युद्ध करणं किती कठीण काम आहे. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. श्रीसूर्यवंशावतंसः श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहम्. श्रीदशरथात्मजो रामाहं ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थं सर्वारिष्ट सर्वविघ्ननिवारणार्थं सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थं शुभफलप्राप्त्यर्थं हेतुबन्धप्रारम्भसमये
सेतुबन्ध प्रारंभ समये मन इप्सित फलकामना सिद्ध्यर्थम मन इप्सित फलकामना सिद्ध्यर्थम श्री ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर महादेवस्य श्री ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर महादेवस्य अचल प्राण प्रतिष्ठा पूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये। अचल प्राण प्रतिष्ठा पूजना दर्शनम अहम करिष्ये। यज्ञमीमन्तानो स्वरिष्ठं यज्ञद्वं सामीमन्दधातु विश्वे देवा सपिहमादयन्ता। शिवलिंगस्थापुनी विधिवत पूजा शिव समान प्रिय मजना दूजा। सेतु बांधाया राम राम लिहू लगे हनुमान जी। राम 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 श्री राम राम प्रभु ते नाम अधिक प्रभावी नाम। राम 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 श्री राम श्री रामाच्या नावाने तरंगती पाषाण राम म्हणे मतिमंद जास तो भजता श्रीराम। त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनां मृत्योर्मुक्षीयमामृतात्। राम नाम आधार मिळता राम नाम आधार मिळता सागर से तू बांधिला ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्या लागती। ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्या लागती। लक्ष रामजी सिद्धि रामजी रामच से तू भारे रामच से तू भारे। राम कर्म हे रामच करता रामाची पुण्याई रामाची पुण्याई। राम काज करणाऱ्यामध्ये रामच शक्ती होई। भिन्न भिन्न नावानी करती काम असे रघुराई। भक्त परायण त्या भक्तांना सारे श्रेय देती हो। ज्यावर कृपा राम करीते दगड ही तरण्या लागती। 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 शांतिरंत
प्रभू, आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर 100 योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे. या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात. हे शंकर, माझे प्रभू, माझे इष्टदेव, आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं. तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा. माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ. माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा. आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे. प्रभू, आपली अनंत नावं आहेत. तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार करावं. आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील. ओम श्री रामेश्वर महादेवाय नमः. 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 ओम श्री रामेश्वर. प्रभू, रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी. रामस्य ईश्वर यः सा रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. उमा, माझ्या रामप्रभूची चतुराई पाहिलीस? कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली. मग खरी व्याख्या काय आहे स्वामी? रामः ईश्वरो यस्य सा रामेश्वरः. अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे. मी तर त्यांचा दास आहे. सदा राम नामाचा जप करीत असतो. म्हणून तेच माझे स्वामी आहेत. आपल्या दोघांच्या गूढ व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी. का? मला समजणं तर सहज सोपं आहे. मी तर भोळा भाबडा आहे. रामाचा थांग लागणं असंभव आहे. त्यांना तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार तर त्यांना करा देवी. हे सनातन रहस्य आहे. याच्या जपानं आपण युद्धात आपल्या समस्त शत्रूंवर विजय मिळवाल. या रहस्याचं नाव आहे आदित्य हृदय. हे परमपवित्र आणि संपूर्ण शत्रूंचा नाश करणारं स्तोत्र आहे. याच्या दैवी शक्तीनं आपण राक्षसांच्या मायेपासून सुरक्षित राहाल. आपला अवतार ज्या हेतून झालाय त्याच्या सफलतेसाठी आपलं विजयी होणं परमावश्यक आहे. म्हणून आता आपण या परमकल्याणकारी आणि अक्षय स्तोत्राचं माझ्याबरोबर उच्चारण करून ते माझ्याकडून ग्रहण करावं. ओम अस्य स्तोत्र आगस्त्य ऋषि अनुष्टुप छन्दः आदित्य हृदय भूतो भगवान् ब्रह्म देवता निरस्ता शेष विघ्नतया ब्रह्म विद्या सिद्धौ सर्वत्र जय सिद्धौ च विनियोग. कराल भाल पट्टिका धगत 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 ज्वलत धनंजया तरी प्रचंड पंच सायके. उग्राय वीराय सारंगाय नमो नमः. राधरेंद्र नंदिनी
कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनेक शिल्पनि त्रिलोचने मतिर्मम नमः पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमोऽस्तु ते प्रचण्डाय नमोऽस्तु ते प्रफुल्ल नील पंकज प्रपंच काली नच्छट विडम्बि कंठ कंधर रुचि प्रबंध कंधरम तमोघ्नाय हिमग्नाय शत्रुघ्नाय मितात्मने कृतघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः ज्योतिषां पतये नमः स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्त कच्छिदं तमन्त कच्छिदं भजे आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः आदित्याय नमो नमः हे दशानन, या देशाचं भविष्य यावेळी तुझ्याच हातात आहे. जर तुला वाटलं तर यांचा विध्वंस होण्यापासून तू वाचवू शकतोस. हे महाकाल, मला माहित आहे या अपशकुनाद्वारा तू मला घाबरवतो आहेस, ज्यामुळे मी माझी हार मानून रामाच्या पायाशी वाकला जाईन. कारण की राम तुझ्या समोर प्रत्येक वेळी हात बांधून सहायतेसाठी गयावया करत असतो. म्हणून तू माझी उपेक्षा करतोयस. तुला रामाला साथ द्यायची आहे. मी हेही जाणतो की तू मला माझ्या अहंकाराचा दंड देऊ इच्छितोयस, परंतु मी माझ्या अहंकाराला नाही सोडू शकत. मला माझ्या शक्तीवर अहंकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या शक्ती मला काही दान म्हणून नाही मिळाल्या. माझ्या कठोर तपश्चर्येच्या निमित्तानं, कर्माच्या विधानानुसार तू मला त्या शक्ती प्रदान करण्यासाठी लाचार होतास. मी माझ्या बाहुबलानं त्या शक्ती प्राप्त केल्या आहेत, म्हणून मी त्यांच्याबद्दल अहंकार केला आहे. जेव्हा कोणी अपूर्व शक्ती प्राप्त करतो तेव्हा तुझीच माया त्याला शक्तीच्या मस्तीनं वेडा करते. शक्तीची मस्ती तर तुझ्या देवताही सहन नाही करू शकत. त्यांनाही अहंकार होतो. तीच अवस्था माझी आहे. शक्ती मिळाल्या, त्याच्यापासून अहंकार झाला आणि त्या अहंकाराच्या शक्तींची मस्ती सहन नाही करू शकलो. त्या शक्तींच्या मस्तीनं दुसऱ्यावर अत्याचार केला. धर्माला सोडून अधर्माच्या मार्गावर चाललो आहे, तर त्याचा दंडही भोगला पाहिजे. परंतु रावण दंडही त्याच गर्वानं भोगेल ज्या गर्वानं त्याने त्या शक्ती भोगल्या. रावण नाहीसा होईल, परंतु वाकणार नाही. त्रिलोकेश्वर, ज्या रामाची तू साथ देत आहेस तो रामही पाहून घेईल की रावणाबरोबर युद्ध करणं किती कठीण काम आहे. जर जिवंत राहिलो तर आज येऊन पुन्हा तुझं दर्शन घेईन. जय लंकेश, 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 जय लंकेश.
प्रभू, या राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करावा. देवतांनी याच्या विनाशाची जी वेळ सांगितली होती ती आली आहे प्रभू. रामचा विजय असो. रामचा विजय असो. रामचा विजय असो. बसुनी शस्त्रागारी इंद्रजीत करी ध्यान, स्मरुनी देवतेला शस्त्रास्त्रांचे ध्यान. इंद्रजीत जन्मापासून अत्यंत विलक्षण विशेषण घेऊन जन्माला आला होता. जन्म होताच त्याच्या पहिल्या रडण्यासमवेत मेघगर्जनेप्रमाणे आवाज होता. म्हणून महाराज रावणानं त्याचं नामकरण मेघनाथ केलं. बालपणापासून याच्या बालक्रीडाही विलक्षण होत्या. किशोरावस्थेत पोचता पोचता मेघनाथने आपली कुलदेवी निकुंबलाच्या मंदिरात दैत्यांचे कुलगुरू शुक्राचार्यांकडून दीक्षा घेऊन अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या. त्याचा महाराज रावणांनाही अचानकच पत्ता लागला. चामुंडाय विच्चे नमः. मौन तपस्वीचे सुरू मंत्र म्हणती आचार्य, साधकास सिद्धिया सिद्ध होई हे कार्य. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय पुत्रा, विच्चे नमः.
नमः हे कसलं अनुष्ठान आहे? अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत मेघनाद मौन धारण करून असेल. तुमच्या पुत्रानं कुलदेवी निकुंभलाला सिद्ध करून 7 यज्ञांचं अनुष्ठान केलं आहे. अग्निष्ठ होम, अश्वमेध, बहुसुवर्णक, राजसूय, गोमेध, त्याचप्रमाणे वैष्णव यज्ञाची दीक्षा घेईल तो. याचं अनुष्ठान प्रत्येकाला संभव नाही आहे. महेश्वर महादेवाला प्रसन्न करून अनेक वर प्राप्त करेल. इच्छेनुसार चालणारा दिव्य रथ, तामसी नावाची माया, अमोघ बाणाने भरलेले 2 भाते, अजेय धनुष्य, शत्रुनाशक प्रबल अस्त्र तुमच्या पुत्राला प्राप्त होतील. नंतर 10 दिशांमध्ये तुमचा पुत्र इंद्रजीतचा सामना कोणीही करू शकणार नाही. दशानन, गुरु शुक्राचार्यांचं म्हणणं सत्य झालं. मेघनादने सर्व शक्ती प्राप्त केल्या आहेत. त्याच्याप्रमाणे आपल्या सिद्धींमध्ये मग्न दुसरा महाभट योद्धा पृथ्वीवर नाही. अखंड सौभाग्यवती भव महाराणी सुनयना, यशस्वी भव मिथिलेश नंदना, सकल मनोरथ सफल होत. गुरुदेव, आपली कृपा अशीच असावी, यातच आमचे कल्याण आहे. राजकुमारी सीता नाही आली अजून? येतच असेल. गुरु शतानंदांच्या चरणी प्रणाम. तुझी मनोकामना पूर्ण हो मुली. क्षमा करा पिताश्री, माझ्यामुळे आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. मुली, आज शिवधनुष्य स्वयंवर सभेत पाठवलं जाईल, तेव्हा त्याची पूजा करून भगवंतापाशी आशीर्वाद माग. सीते, लहानपणापासून तू या शिवधनुष्याची पूजा केलीयस बाळ. आज तुझ्या पूजेच्या पूर्णाहुतीची वेळ आलीये. तुझ्या पित्याने तुझ्या विवाहाकरता एका अशा पराक्रमाची अट ठेवलीये की ती पूर्ण करणं सर्वसाधारण पुरुषासाठी असंभव नसलं तरी खूप कठीण नक्कीच आहे. शंका मनातून काढून टाका देवी. ज्यांनी महाराज जनकांच्या मनात या अद्भुत प्रयोगाची प्रेरणा उत्पन्न केली होती, उपाय तेच आपला आपण काढतील. परिणाम त्यांच्यावरच सोडा. आशंका, अविश्वास यांना मनातून काढून भगवान आशुतोषावर भरोसा ठेवा. तो सर्वांची मनोकामना पूर्ण करतो. त्यांच्या या पूजनीय वृत्तीने कधीही कुणाचे अमंगल झाले नाही बरं. चला महाराज, पूजेला चला. मुली सीते, मन लावून पूजा कर. मुली उर्मिले, तूही आपल्या मोठ्या बहिणीसाठी भगवंताजवळ प्रार्थना कर. नमः शिवाय च शिवकराय च नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयस्कराय च पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम कल्याणम अस्तु. ऐका, ऐका, सर्वांनी हे ऐका. हे सर्वांस विदित आहे की राजकुमारी सीतेच्या विवाहाची एकच अट आहे की जो शूरवीर शिवांचं हे वीरधनुष्य उचलून प्रत्यंचा चढवेल त्याच्याशीच राजकुमारीचा विवाह होईल. आता या स्वयंवराच्या कार्याचा आरंभ केला जात आहे.
आपापली वीरता आणि पराक्रम दाखवण्याकरता आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. शिवा प्रसन्न करू गेले, प्रसन्न करू गेले. गिरी कैलासा उचलू लागले, कैलासा उचलू लागले. गिरी कैलासा उचलू लागले, कैलासा उचलू लागले. धर नसे धैर्य सोडिसी, रचन शिवस्तोत्र वंदन करिसी. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले, गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम्. डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय. जटाकटाह सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरि, विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि. धगद्धगद्धगज्जललाट पट्ट पावके, किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम. ॐ नमः शिवाय,
सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम् स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। धैर्य धरनसे धैर्य सोडिसी रचुनी शिव स्तोत्र वंदन करीसी शिवाकडून वांछित फळ मिळविले जय जयकार करे तव त्रिभुवन जय जयकार करे तव त्रिभुवन लंकेश्वर राजेश्वर हे दशानन हे दशानन लंकेश्वर राजेश्वर हे दशानन हे दशानन। ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे। मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे। अखिलेश जगनायक विभो आदिश शिवदायक विभो इच्छा रहित गौरीश हो ईशान दिश के ईश हो। मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे। ओम नमः शिवाय। ओंकार रूपाय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मम इष्ट मम आराध्य हे शिव शंभु परम असाध्य हे। ओम नमः शिवाय च शिवतराय च नमः शंभवाय च
मयो भवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः। जोपर्यंत भगवान शिवाचं त्रिशूळ माझ्याजवळ आहे मी एकटाच जाईन. नाथ, तरीही सेना सोबत असेल तर बरं होईल. राणी, ही शंकेची निशाणी आहे. कोणतंही काम कराल ते शंकाहीन होऊन पूर्ण विश्वासाने करा, तेव्हाच विजय होतो. जय भोलेनाथ. जय शंभु त्रिशूलम मम अनुकूलम नष्ट समूलम अरिकर्ता। जय अभयम दाता विघ्नम घाता भाग्य विधाता अघहर्ता। तुम जिस कर साजो जहां विराजो संकट निकट न पग धरता। लवणासुर ध्यावे तब जस गावे सदा रहे तुम निर्भरता, सदा रहे तुम निर्भरता। जय त्रिपुरारी प्रिय सक्षम सक्रिय जागृत प्रस्तुत शस्त्रमणि। अगणित गुण मंडित कबहु न खंडित होए तिहारी शक्ति घनी। अविलंब अमोघ प्रहार तिहारा अरिमद मर्दन तात क्षणी। लवणासुर कुल सह पाए अनुग्रह उपकृत धन्य कृतार्थ ऋणी, उपकृत धन्य कृतार्थ ऋणी। वरदान स्वरूपम आयुध भूपम दिव्य अनुपम तेज भरे। तुम हे रणनायक जाहि सहायक सो निर्भय रण सिंधु तरे। तुम चिंतन मात्रे सुमिरन मात्रे क्षण मात्रे सब काज सरे। ममतात पुण्य फल प्राप्त महानिधि लवणासुर शत नमन करे, लवणासुर शत नमन करे। लवणासुर शत नमन करे। काल मी असं ऐकलंय की काल दरबारात एका ऋषींनी तुम्हाला शाप दिलाय. मग काय झालं? कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असे कित्येक साधू मला शाप देतात. त्यांना घाबरून आम्ही त्यांची शिकार करणं तर नाही थांबवू शकत. पण कोण जाणे का आज माझ्या मनाला त्या ऋषींच्या शापाची भीती वाटते आहे. म्हणूनच आम्ही नियम बनवला आहे की सकाळी सर्वात आधी आम्ही त्याच जागी जातो जिथं साधू लोक काहीतरी यज्ञ करत असतील आणि त्यांचं अनुष्ठान पूर्ण होण्याआधी त्यांचा विध्वंस करून टाकतो.
कोण आहेस तू, ज्याला आपले प्राण प्रिय नाहीत? लवणासूर, मी तुझ्यासोबत युद्ध करण्याच्या इच्छेने आलो आहे. जर वीर असशील तर माझ्याशी युद्ध कर. हा, लवणासूर कुठल्याही ऐरागैऱ्यासोबत युद्ध नाही करत. बालका, आधी तुझा परिचय तर सांग. मी अयोध्येचे परमप्रतापी स्वर्गीय महाराज दशरथांचा पुत्र शत्रुघ्न तुला युद्धासाठी आव्हान देत आहे. ओहो, अयोध्येवरून आला आहेस? हा, चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वीकार करतो. आमची प्रतीक्षा कर. आम्ही राजमहालात पूजा संपवून लगेच येतो. वीरांचं पूजास्थान रणभूमीच असतं. मरण्यापूर्वी देवाचा धाव करायचा आहे का? मग इथंच कर. आम्ही तोपर्यंत प्रतीक्षा करू. शत्रूचं आव्हान ऐकून पळण्याचा बहाणा शोधणाऱ्याला वीर नाही पळपुटा म्हणतात. आम्ही पळत नाही आहोत, आपली शस्त्र आणायला जात आहोत. तुझ्याकडे अस्त्रेही आहे आणि शस्त्रही. आपलं धनुष्य घेऊन सिद्ध हो. आम्ही तुला प्रथम वार करण्याची संधी देत आहोत. ठीक आहे. वाचव स्वतःला. नाही 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 नाही.
महाराज, आम्ही आपल्याला शरण आलो आहे. आमचं रक्षण करा. आपण कोण आहात? महाराज, ही लवणासुराची राणी आहे. माते, तुम्हाला महाराज रामाच्या सेनेची भीती नाही वाटली पाहिजे. आपण हर प्रकारे सुरक्षित आहात. तुम्ही लोक स्वतंत्र आहात. तुम्हाला जिथे जायचं असेल, आमचे सैनिक तुम्हाला सुरक्षितरित्या तिथपर्यंत सोडवतील. सेनानायक, बोला. या आदेशाचे पूर्णपणे पालन व्हावे. जशी आज्ञा. माते, आम्हाला भगवान शिवांच्या त्या दिव्य त्रिशूळाचं दर्शन करायचं आहे, ज्याची राक्षसराज पूजा करत असत. महाराज, राक्षस राजांच्या निधनाबरोबरच माझ्या समोरच ते त्रिशूळ अंतर्धान पावलं. आमच्या भाग्यात त्यांचं दर्शन नव्हतं. तरीही आम्ही त्या स्थानाचे दर्शन करू इच्छितो जिथं ते स्थापित होतं. माता, कुठं आहे ती जागा? ते पहा समोर. शक्ति है, शिव भक्ति है, शिव मुक्ति का आधार है. ओम नमः शिवाय.
रोम रोम ओम ओम हे अघनाशन नमो 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 डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो 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 डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो नमो प्रभु कैसी सुंदर वीणा बजा रहे हैं, नृत्य को जी चाहता है। तो कौन रोकता है? प्रभु वीणा बजाएं और उनके भक्त नाचें और हम आनंद लें। शंभवाय च मयो भवाय च नमः शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च